आणि संविधानिक भूमिका मांडलेली आहे. शनिवारवाडा हा साम्राज्य पेशवा यांचं मुख्यालय होतं. ते ऐतिहासिक पर्यटन म्हणून आहे आणि त्याचा त्या पुरातन म्हणजे पालिकेतील आणि केंद्रात राज्य आणि केंद्र यांच्याकडे पुरातन विभागाकडे त्याचा मालकी हक्क आहे. तो कुठल्याही एका जाती धर्माचा नाही. निश्चित ते विजयाचं प्रतीक आहे, परंतु मेधा कुलकर्णीच्या मालकीचा शनिवारवाडा नाही. हे मेधा कुलकर्णींनी स्वतः पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. राहिला मेधा कुलकर्णी या खासदार आहेत, ज्या काय आमच्या मुस्लिम भगिनींनी तिथं नमाज आतमध्ये त्या आल्या असतील पर्यटनाला, ऐतिहासिक सगळी माहिती घ्यायला आणि बसलेल्या असतील, वेळ झाली असेल, नमाज वाचला असेल, त्याच्यात अडचण काय झाली? त्याच्यात गुन्हा काय झाला? जे यांनी इतिहास काढावा. ज्या मजार संबंधी त्या बोलतायत ती 1936 साली रजिस्टर म्हणजे नोंद आहे. माझा सोडा हो, मेधा कुलकर्णीचा जन्म नाही तेव्हा, आणि मेधा कुलकर्णीला कोणते पूर्वज येऊन सांगून गेले. म्हणजेच मेधा कुलकर्णी जाणीवपूर्वक हेतूने हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करतायत. पुणे शहराचं सामाजिक शांतता भंग करतायत. पहिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलिसांनी तो सीपींनी केलाच पाहिजे. आज त्या शनिवारवाडावर सर्व जाती धर्मातले आम्ही तिथं हिंदू आहोत म्हणून गीता वाचणार, हनुमान चालिसा वाचणार, त्याच्यानंतर जे आमचे मुस्लिम बंधू भगिनी असतील तिथं नमाज वाचणार, जे आमचे ख्रिश्चन असतील ते बायबल वाचणार. ज्या ज्या जाती धर्मातली लोक आहेत त्यांची जी काय ते धर्माला मानतात आणि त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या तिथं करणार. आम्हाला मेधा कुलकर्णींनी अडवून दाखवावं. याआधी सुद्धा मेधा कुलकर्णींनी हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा ट्राय केले. जाणीवपूर्वक करतायत का? त्यांच्या भाजपमधले लोकप्रतिनिधी वरिष्ठ मंडळी मंत्री थांबवत नाहीयेत आणि मेधा कुलकर्णी डायरेक्ट खासदार झाल्यात. त्यांना लोकांमध्ये जाऊन मेधा कुलकर्णीला पुणे शहराचे प्रश्न कळत नाहीत, ट्रॅफिकचे प्रश्न कळत नाही, कोथरूडमध्ये ज्या तिथे राहतात तिथले प्रश्न कळत नाही, डेव्हलपमेंटचे प्रश्न कळत नाही. हेच बरं कळतं. हे कळत नाही, हे जाणून बुजून केलं जातंय त्यांच्याकडनं आणि त्याच्यामुळे त्या खासदार पदावर राहण्याच्या पात्रतेच्या नाहीत. खासदार हा कुठल्या धर्माचा जातीचा नसतो. खासदार हा सर्व लोकातील जाती धर्मांचं लोकप्रतिनिधित्व म्हणून दिलं पाहिजे आणि पक्षाने विचार केला पाहिजे. नेत्यांच्या पुढं मिरवणाऱ्या या बायांना तुम्ही खासदारकी आमदारकी देताय. हीच लोक, याच महिला त्या समाजात जाऊन तुमच्या पक्ष, त्यांची स्वतःची तर जातीच आहे पण पक्षाची सुद्धा काय म्हणतात, पक्षाची सुद्धा ते त्याच्यामध्ये प्रतिमा मलिन करतायत. त्याच्यामुळे तो त्यांच्या इंटरनल पक्षाचा विषय आहे. मला काही त्यांनी ओरडावण करावं याच्यापेक्षाही महायुती म्हणून आम्हाला असली नोटंकी थेर मेधा कुलकर्णीची चालणार नाहीत. त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा त्वरित दाखल झालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका शाहू फुले आंबेडकर ही होती, आहे आणि राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं, संविधानावर, कायद्यावर देश चालतो. भाजप संविधान मानतो का नाही मानतो? मानतो. आम्ही मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ते मानतात. मग आपण जर सरकार म्हणून बसले असताना सरकारमधले जर सामाजिक सलोखा बिघडत असतील तर त्या गावंढळ अशिक्षित असलेल्या खासदारबाईवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तो दबावाखाली केलेला आहे पोलिसांनी. खरं तो गुन्हा दाखल करता कामा नव्हता, पण ठीक आहे, पोलिसांनी दबावाखाली केलाय तर मेहरबान कोर्टाच्या इथं पोलिसांनी कसा चुकीचा दाखल केला त्याही आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी दाखल केला त्यांनाही निलंबित करू, कारणे नोटीस दाखवू कायद्याने. ऍक्च्युली पोलिसांनी घाई केलेली आहे, गरज नाही. आम्ही त्यांनी त्या प्रकरणाची माहिती घेणं गरजेचं होतं. आता तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय तर मेधा कुलकर्णींवर तर केलाच पाहिजे. त्यांनी सरळ सरळ सामाजिक तेढ निर्माण केलेला आहे, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. अहो, तुमच्या जन्माच्या आधीपासूनच्या
तिथं ती मजार आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान नाही, तुम्ही शिक्षिका असून, त्याच्यामुळे तर हे हेतूने केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे. या ठिकाणची मजार काढण्यासाठी त्यांनी 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे किंवा यापेक्षा मोठं आंदोलन करू असं त्यांनी इशारा दिला. त्यांनी जो काही बेकायदेशीर इशारा दिलाय, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्यासमोर, संपूर्ण पुणे शहरातील लोक तिथं उपस्थित असतील. जे काही करायचं ते कायद्याने करायचं. त्यांना जर ती मजार हटवायची आहे, त्यांना वाटतं ती मजार आता 10-15 वर्षापूर्वीची झाली, कोर्टात जा, तिथनं कायद्याने न्याय घ्या. आता मी जो तुम्हाला पुरावा दिलेला आहे तो 1936 पासूनचा आहे. म्हणजे मेधा कुलकर्णीचे सगळे आरोप हे खोटे आहेत. त्यामुळे ती मजार कुणीही काढू शकणार नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णींनी खोट्या आव्हानं, खोट्या आश्वासनं, खोट्या धमक्या देणं बंद कराव्यात. नाही तर समस्त पुणेकर तिथं तुम्हाला शनिवारवाड्याच्या इथे सर्व जाती धर्मातली लोक उतरलेली दिसतील. मेधा कुलकर्णी वारंवार हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याविषयीच बोलतात. त्यांच्याकडे कुठले दुसरे मुद्दे नाही आहेत बोलायचे असं वाटतं? अक्कलच नाहीये ना लोकांमध्ये जाऊन त्यांचं काम करण्याची. लोकप्रतिनिधी काय असतं हे समजलेलंच नाहीये ना, त्याच्यामुळे ही अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी थोडीच समाजात तेढ निर्माण करायचा असतो, थोडीच धर्माधर्मात वाद लावायचा असतो. आमच्याकडे प्रश्न घेऊन येणारी महिला, ते प्रश्न कायदेशीर आहेत का नाही आणि ते प्रशासनाशी निगडीत आहे का नाही हे बघून आपण लोकांमध्ये उतरून काम करायचं असतं. नाही का जाती धर्माचा हिरवा निळा रंग, बर हिरवा रंग मुसलमानांचाच आहे असं कोणी सांगितलं हो मेधाताई? हिंदू आहात ना, मी हिंदू आहे. सौभाग्याचं लेणं यासाठी हिरवा रंग वापरला जातो, विसरलात तुम्ही? त्या त्या धर्मात, त्या त्या जातीत, त्या त्या त्यांच्या याच्यानुसार आहे. म्हणजे जर हिरवा रंग मुस्लिमांचा जरी तुम्ही म्हणत असाल तर हिरवा रंग आपल्या हिंदूचं सौभाग्याचं लेणं आहे. सौभाग्याचं लेणं कळतं का? बाईला सौभाग्याचं लेणं आपल्या जीवापेक्षा प्राणाहून प्रिय असतं. तुम्हाला नाही वाटतं.